वचन दिले तू मला. ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो शौर्य ऊर्जाला म्हणतो, चल ऊर्जा निघूया. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, मला आज काहीही करून प्रायोरिटी बेसवरती इन्स्पेक्टर मानेंना भेटायचं आहे. शौर्य म्हणतो, इन्स्पेक्टर मानेंना कशाबाबत? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य, अरे आता जरी विक्रांत शिर्केला अटक झालेली असली तरीसुद्धा त्याला कस्टडीतून बाहेर काढण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले जाणार आणि म्हणूनच मला जाऊन पहिलं इन्स्पेक्टर मानेंना भेटायला हवं. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं असं का वाटतंय तुला? त्यावर ऊर्जा म्हणते, अरे ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार नक्कीच प्रयत्न करणार विक्रांतला सोडवायला, याची मला खात्री आहे. म्हणून त्यांनी प्रयत्न करण्याआधी मला जाऊन पोलीस स्टेशनमध्ये काय हालचाल आहे ती बघायला हवी आहे. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो की अगं ऊर्जा, पण ऊर्जा म्हणते, शौर्य प्लीज, ही महत्त्वाची गोष्ट आहे. शौर्य म्हणतो, अगं पण मग इन्स्पेक्टर मानेंनी सांगितलं असतं ना आपल्याला तसं काही असतं तर. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, इन्स्पेक्टर माने हे तुला वाटतात तसे नाही आहेत. म्हणजे मी ना एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, गुलगुत्ते साहेब कधीही इन्स्पेक्टर मानेंसमोर सर्व गोष्टी बोलायचे नाही. असं वाटायचं की जणू काही इन्स्पेक्टर मानेवरती गुलगुत्तेंचा विश्वासच नाही आहे. त्यामुळे मी सुद्धा त्यांच्यावरती असा विश्वास नाही टाकू शकत. म्हणजे बघ ना, अचानक हे सगळं कसं झालं? गुलगुत्ते साहेब व्यस्त झाले एका दुसऱ्याच केसमध्ये आणि आपल्या केसवर इन्स्पेक्टर मानेंना ट्रान्सफर केलं. हे सगळं कसं शक्य आहे ना एवढ्या अचानक? म्हणूनच मला शंका येते, नक्की पाणी कुठेतरी मुरतं आहे. त्यावर शौर्य म्हणतो, चल मग मी सोडतो तुला. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता पद्मा म्हणत असते, काकू, जर ऊर्जाताई ही केस जिंकली नसती तर माझं काय झालं असतं? तो विक्रांत शिर्के तर तिथे जेलमध्येच सगळ्यांच्या समोर बोलत होता की हिला मारून टाकायला हवं होतं, हिला सोडून दिलं म्हणून हे सगळं झालं म्हणून. जर खरोखर तो जेलमधून सुटला आणि त्याने माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर माझ्या बंटीचं काय होईल? त्याला कोण बघेल काकू? त्याबरोबर मग पूर्वा ही पद्माला म्हणते, पद्मा अगं शांत हो. पद्मा म्हणते, कशी शांत होऊ काकू? पद्मा म्हणते, मी ते 2 लाख रुपये घेऊन गप्प बसायला हवं होतं का? नाहीतर आता विक्रांत बाहेर आला तर? त्यावर मग आता पूर्वा म्हणते, पद्मा तू शांत हो बरं बाळा. आणि तू का असा विचार करतेस विक्रांत बाहेर येईल म्हणून? विक्रांत बाहेर येणार नाही आहे, त्याला शिक्षा मिळाली आहे की नाही पद्मा? त्यावर पद्मा म्हणते, खरंच तुम्हाला असं वाटतं आहे का काकू की विक्रांत बाहेर येऊ शकत नाही म्हणून? अहो, जर तो बाहेर आला तर काय होईल? मला त्याची काळजी वाटून राहिली. त्याबरोबर मग पूर्वा म्हणते, अगं पण तो नाही येणार बाहेर. त्यावर ती म्हणत असते, काकू अहो तुम्हीच म्हणता ना, जीवावर उधार होऊन कधीच माणसाने काहीच करायचं नसतं म्हणून. अहो पण मग मी कशाला केलं हे सगळं? तुम्हाला माहिती आहे ना तो विक्रांत तो कसा येतो? अहो त्यांनी 2 वेळा ऊर्जा ताईला आणि मला मारण्यासाठी माणसं पाठवले होते. तेव्हा ऊर्जाताईला वाचवण्याच्या नादात शौर्य दादाला त्रास झाला होता. त्यांना केवढं लागलं होतं, कोमात गेली होते ते. पण आपल्या नशिबाची कृपा, नशिबाचा जोर म्हणून ते कोमातना लवकर बाहेर आले. नाहीतर हे सगळं कोर्ट केस कचेरी किती महागात पडलं असतं आपल्याला. मी ना 2 लाख घेऊन गप्प बसायला हवं होतं असं मला कधी कधी वाटतं, जे हर्षवर्धन साहेब मला देत होते. त्याबरोबर मग आता लगेचच पूर्वा म्हणते, अगं पण ते 2 लाख रुपये तू नाही घेतले म्हणून आता कोर्टने तुला 5 लाख रुपये द्यायला सांगितलेत ना त्या विक्रांत शिर्केला. मग त्याबरोबर मग लगेचच पद्मा म्हणत असते की 5 लाख रुपये द्यायला सांगितले ते बरोबर आहे तुमचं काकू, पण मला पैशांचा प्रश्न नाही तर जीवाची गरज वाटते. ते हर्षवर्धन साहेब ते काय करतील मला त्यांचासुद्धा काही नेम नाही आहे. त्याबरोबर मग पूर्वा म्हणते की पद्मा हे बघ, तू शांत हो. तू उगाच ना खूप जास्त विचार करतेस. इतका विचार करण्याची तुला काहीही गरज नाही आहे. शांत हो पद्मा, शांत हो प्लीज. आणि आत्ता डोक्यामध्ये ना काहीही ठेवू नकोस. शांत, एकदम शांत. काळजी करू नकोस. ऊर्जा आहे ना तुझ्याबरोबर. मग ती असताना तुला एवढी काळजी करायची काय गरज आहे? तू काहीही चुकीचं केलेलं नाही आहेस. उलट तू जे केलं आहेस ना त्यामुळे जगासमोर उदाहरण बनून राहिलेलं आहे. मुलींसाठी, अशा शेकडो मुलींसाठी प्रेरणा ठरलेलं आहे की आम्हालाही न्याय मिळू शकेल. आम्हीही प्रयत्न करायला हवा, आम्हीही लढा द्यायला हवा. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता हर्षवर्धन हा इन्स्पेक्टर मानेंना म्हणतो, माने हे पैसे घ्या
आणि विक्रांत शिर्केला सोडून द्या बास. त्यावर इन्स्पेक्टर माने हात जोडतो आणि म्हणतो, नाही साहेब, सॉरी, पण मी असलं काहीही करू शकत नाही आहे. हे बघा, हे सगळं प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे, तुम्हालासुद्धा माहिती आहे. आणि तुम्ही स्वतः पेशाने वकील आहात, त्यामुळे प्रोटोकॉल नेमकी काय आहेत हेही तुम्हाला माहिती आहे. हे सगळं काय मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, त्यामुळे मी असं काहीही करू शकत नाही. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, इन्स्पेक्टर माने, अहो तुम्ही एकदा खाली बघा तरी. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, साहेब तरीसुद्धा नको, कारण काय ना, मला कोर्टाने स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की मला विक्रांत शिर्के याच्याविरुद्ध पूर्ण कारवाई करावी लागेल आणि त्यानंतर मगच काय तो निकाल कोर्टाला सांगायचा आहे. मला त्याच्यासाठीचा रिपोर्टही सबमिट करायचा आहे. मग एवढं असताना मी हे सगळं कसं काय करू? मला नाही जमणार साहेब, सॉरी. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, अहो माने, काय बोलताय तुम्ही हे? आतापर्यंत तुम्ही मला इतक्यांदा मदत केली आणि आत्ता तुम्ही माझी मदत करायला नकार देताय. त्यावर इन्स्पेक्टर माने म्हणतात, माफ करा साहेब, पण खरंच मला जमणार नाही. आतापर्यंत मी तुम्हाला मदत करायचो, कारण जरी मी तुम्हाला मदत केली असली तरी ऑफिसरचं नाव वेगळं असायचं केसवरच्या, पण यावेळी ही केसच माझ्याकडे आहे आणि उगाच मला ह्या सगळ्यात फसायचं नाही आहे. अहो, आत्तापर्यंत तुम्ही पैसे देऊन अशा बऱ्याच क्रिमिनल्सना बाहेर काढलेलं आहे, पण मुळात त्यांच्याविरुद्ध एवढी चर्चा कधी मार्केटमध्ये झालीच नाही. पण या पद्मा केस प्रकरणाची प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट, प्रत्येक अपडेट इकडे सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. अहो, त्या प्रकरणातल्या सर्व गुंडांची नावं वगैरेसुद्धा सर्व अवेलेबल आहे. मग हे असं असताना जर तुम्ही त्या विक्रांतला सोडवण्याचा प्रयत्न केलात तर साहेब, तुमचं रेप्युटेशन धोक्यात येऊ शकतं. त्याबरोबर मग हर्षवर्धन त्याच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो, हो ना, म्हणून सांगतोय मी की तुम्हीसुद्धा त्या विक्रांत शिर्केचा नाद सोडून द्या. तुम्हाला तो विक्रांत जितका चांगला माणूस वाटतोय ना साहेब, खरंच तो तितका चांगला नाही आहे. म्हणून म्हणतो, तुम्हीही सोडून द्या त्याचा विषय, जाऊ द्या त्याला जेलमध्ये. कशाला उगाच तुम्ही तरी या सर्व फंद्यात पडताय? व्हा मोकळ्या हे सगळं सोडून. काय म्हणतोय मी ते ऐका माझं. त्याबरोबर हर्षवर्धन त्याला म्हणतो, मी तुझं ऐकायचं का आता? त्याबरोबर मग माने म्हणतो की साहेब, अहो मी तर तुम्हाला फक्त सल्ला देतो आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, त्यापेक्षा मी तुला उत्तम पर्याय देतो आहे. हे पैसे घे आणि विक्रांतला सोड. हे बघ, तुला काहीही काळजी करायची गरज नाही आहे. तसंही तुला विक्रांतच्या विरोधात काहीही पुरावे मिळणार नाही आहेत, रादर मिळू देणार नाही आम्ही. त्याबरोबर मग तो म्हणत असतो की ठीक आहे साहेब, अहो जर काही मला पुरावे नाहीच मिळाले तर इट्स वेल अँड गुड, पण जर मी त्या तशा क्रिमिनलला थेट बाहेर सोडून दिलं तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, काय बोलतील? त्याबरोबर मग तो पुढे म्हणतो, कदाचित यावेळी माझ्या नोकरीवरही गदा येऊ शकते, त्यामुळे मला हे नाहीच जमणार. हर्षवर्धन म्हणतो, हे बघ, एवढं काहीही घडणार नाही आहे, काहीच नाही, समजलं का तुला? तू उगाच खूप जास्त विचार करतोयस माने. त्यावर माने म्हणतो, सॉरी सर, पण तरी पण मला यावेळी माझी नोकरी प्रिय आहे. माझ्याही घरचे आहेत, माझीही फॅमिली आहे, मुलं बाळं आहेत, त्यामुळे मी हे असं नाही वागू शकत. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, मी तुला हे पैसे देऊ करत होतो तुझ्या आईच्या गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी. आईचं गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं आहे ना? त्यावर मग आता तो म्हणतो की सर, तुम्हाला कसं कळलं? नाही म्हणजे हे सगळं तर म्हणजे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, अरे बाबा, आपल्या माणसांची खबर ठेवावी लागते रे. असो, आईच्या ऑपरेशनचा खर्च ऊर्जा देणार नाही आहे, मी देतो. म्हणून म्हणतो, ऐक माझं. त्यावर तो म्हणतो, सॉरी, पण मी नाही काही करू शकत, कारण यावेळी प्रोटोकॉल हे प्रोटोकॉल आहेत. त्याबरोबर मग हर्षवर्धन त्याच्या हातावरती ते पैसे देत असतो आणि म्हणतो, हे घे, हे ठेव. त्यावर तो म्हणतो की पैसे नाही, नको साहेब, या पैशांचीसुद्धा मला काही गरज नाही आहे, हे पैसेसुद्धा तुम्ही ठेवून द्या. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणतो की अहो असं काय करताय माने साहेब, घ्या, हे पैसे ठेवून घ्या. तसंही तुमच्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे हवेत, मला माहिती आहे. हे पैसे तुम्ही तुमच्या आईच्या ऑपरेशनसाठी वापरा. त्याबरोबर मग तो म्हणतो, सॉरी साहेब, मी तुम्हाला मदत नाही करू शकणार, पण थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढी मोठी मदत केलीत. खरंच थँक्स. आणि मग आता तो तिकडनं निघून जातो. आदित्य हर्षवर्धनला म्हणतो, डॅड, अहो हे सगळं काय आहे? नाही म्हणजे तुम्ही त्या माणसाला, त्या माने इन्स्पेक्टरला एवढे पैसे का दिले? कशासाठी? हा लॉस नाही आहे का? त्यावर मग आता हर्षवर्धन आदित्यला म्हणतो, आदित्य, लॉस आणि प्रॉफिट ह्यातला फरक पहिला समजून घे. मला एक गोष्ट सांग की
तुला खरंच असं वाटतं का की मी त्याला पैसे फुकट दिले म्हणून? नाही. जरी तो आपलं काम करणार नसला तरीसुद्धा कमीत कमी आता आपण जे काही काम करणार आहोत ना, त्यामध्ये तो आडकाठी करणार नाही, यासाठी मी त्याला ते पैसे दिलेले आहेत. त्याबरोबर हर्षवर्धनला आदित्य म्हणतो, म्हणजे डॅड, नेमकं तुम्ही काय करणार काय आहात? तुमच्या डोक्यात आहे तरी काय? त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणतो, माझा पुढचा प्लॅन आधीच रेडी आहे. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जाला शौर्य विचारतो, ऊर्जा, आज पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं? इन्स्पेक्टर मानेंनी काही सांगितलं का? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही ना. त्यावर शौर्य म्हणतो, काय? त्यावर ऊर्जा म्हणते, हां, त्याचंच तर आश्चर्य वाटतं आहे ना मला. अरे, मला इन्स्पेक्टर मानेंनी काहीही सांगितलं नाही. मी गेल्या गेल्या त्यांना हा प्रश्न विचारला की विक्रांतला सोडवण्यासाठी कोणी आलं होतं का? काही प्रयत्न केलेत का? तर ते मला सरळ म्हणाले की नाही, हर्षवर्धन जहागीरदारांनी काहीही प्रयत्न केलेले नाही आहेत. त्यावर मग शौर्य म्हणतो, अरे वा ऊर्जा, मग ही तर खरोखर चांगली गोष्ट आहे ना. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य, अरे असं तुला खरंच वाटतं का की त्यांनी प्रयत्न केले नसतील म्हणून? शौर्य, माझी पूर्ण खात्री आहे, काही ना काहीतरी गडबड ना नक्की आहेच. पाणी कुठेतरी मुरतं आहे, पण ते कुठे मुरतं आहे हे आपल्याला कळत नाही आहे. आपल्याला ते शोधून काढावं लागेल. नाही नाही नाही, इतक्या सहजासहजी इन्स्पेक्टर माने हे जे काही बोललेत ना, ते सगळं मला बिलकुलच नाही पटत आहे. माझी खात्री आहे पाणी कुठेतरी मुरतं आहे, पण ते कुठे ते कळायला मार्ग नाही आहे, आणि ते लवकरच मी शोधून काढेनच. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे दिव्याला अर्पिताचं बोलणं आठवत असतं. अर्पिता म्हणाली होती की लवकरच त्या ऊर्जाला हर्षंकल या घरातनं बाहेर काढणार आहेत आणि मग मी या घरात सून म्हणून येणार. तर इकडे दुसऱ्या बाजूला आदित्यदादा हा त्याची ट्राउझर पॅन्ट शोधत असतो. त्याला काही पॅन्ट सापडत नसते. मग शेवटी तो दिव्याला विचारतो, दिव्या, माझी ब्ल्यू कलरची ट्राउझर पॅन्ट तू बघितलीस का? तू लॉन्ड्रीला वगैरे दिली आहेस का? पण दिव्या उत्तरच देत नसते. आता आदित्य पुन्हा दिव्याला विचारतो, दिव्या, काय विचारतोय मी? तू माझी ब्ल्यू कलरची ट्राउझर पॅन्ट कुठे दिली आहेस का प्रेसला किंवा लॉन्ड्रीला? पण तरीही दिव्याचं लक्ष नसतं. मग आदित्य दिव्याच्या समोर येतो आणि दिव्याला हात लावत म्हणतो, दिव्या, काय गं, काय चाललं आहे? कधीपासून हाका मारतोय मी तुला, तुझं लक्ष कुठे आहे? त्यावर दिव्या म्हणते, सॉरी, ते आदित्य, मी विचारत मग्न होते. बाय द वे, बोल ना, तू काय म्हणत होतास? त्यावर आदित्य म्हणतो, मी तुला असं विचारलं की माझी निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट कुठे आहे दिव्या? त्यावर दिव्या म्हणते, अरे ती ना, ती मी इस्त्रीला दिली. त्यावर मग तो म्हणतो, अगं मग हेच मी कधीपासून विचारतोय दिव्या, हे जर आधी सांगितलं असतंस तर मी एवढा पसारा उपसला नसता ना. त्याबरोबर दिव्या म्हणते, अरे काय रे, तुला त्या ट्रॅक पॅन्टचं एक पडलं आहे? तुला माहिती आहे का इथे आपल्या घरामध्ये केवढं मोठं मोठं काय काय घडतं आहे ते? त्याबरोबर आदित्य म्हणतो, काय आहे ना दिव्या, मी सुद्धा ह्याच घरात राहतो, त्यामुळे ह्या घरात काय घडतं आणि काय नाही घडत हे मला तुझ्याकडनं वेगळं ऐकण्याची गरज नाही आहे, समजलं का? त्यावर दिव्या म्हणते, नाही आदित्य, ह्या घरात काय घडतं ना हे तुला माहिती नाही आहे. तुला माहीतच नाही आहे की बाबांचा प्लॅन काय आहे, बाबा नेमकं काय करणार आहेत आता. पण ना हे सगळं काही घरात कोणाला इतरांनाही माहीत नाही आहे. त्याबरोबर आदित्य म्हणतो, नेमकं असं कोणतं गॉसिप लागलं आहे दिव्या तुझ्या हाती? दिव्या म्हणते, गॉसिप नाही, इन्फॉर्मेशन लागली आहे माझ्या हाती. मला ना हे सगळं काही अर्पिताशी डिस्कस करायचं होतं. अर्पिता मला सगळं खरं सांगून टाकणारच होती, पण इतक्यात तिकडे आई आल्या त्यामुळे अर्पिताचा विषय बदलला आणि अर्पिता गप्प बसली. पण नेमकं काय अर्पिताला सगळं माहिती आहे. मला ना अर्पिताबरोबर बोलायला हवं. मी एक काम करते, मी ना थेट अर्पिताला कॉल करते आणि अर्पिताला विचारतेच ना नेमकं काय सगळं प्रकरण आहे ते. कारण म्हणजे जे गोष्टीची इन्फॉर्मेशन आपल्या घरातही नाही आहे ती गोष्ट अर्पिताला माहिती आहे. अर्पिता या सगळ्यामध्ये डॅडचा नेमका काय प्लॅन आहे हे समजायलाच हवं. त्याबरोबर आदित्य म्हणतो की नेमकं काय सुरू आहे दिव्या तुझ्या डोक्यात, आणि डॅडचा प्लॅन, कसल्या प्लॅनबद्दल बोलते आहेस तू डॅडच्या, काय झालं आहे? त्याबरोबर दिव्या विचार करते की नाही नको, ह्या आदित्यला मला आत्ता सध्या तरी काहीही सांगायला नको. सध्या लगेच जातो आहे आणि भावाला सगळं काही सांगतो आहे, आणि शौर्याला सगळं सांगितलं तर ते ऊर्जापर्यंत पोहोचेल आणि मग हे सगळं काही होणार नाही. तसंही मला ती ऊर्जा ह्या घरामध्ये नकोच आहे. उलट त्या ऊर्जाला हकलण्याकरता सासरेबुवा काही प्लॅन रचत असतील तर माझं हे काम आहे की मी कशी सासरेबुवांना मदत करू शकेन आणि कसं मी या सगळ्यातून
म्हणजे माझा फायदा करून घेऊ शकेन. त्याबरोबर मग आता लगेचच ती विचारत असताना तिथे आदित्य उभा असतो. तो म्हणतो की काय झालं काय? तुझ्याशी बोलतोय मी दिव्या. कशाबद्दल सांगत होतीस तू मला? कसला प्लॅन डॅडचा? काय? त्यावर दिव्या म्हणते हो अर्पिताबद्दल बोलत होते ना मी. मी हे सांगत होते की तुला माहिती आहे अर्पिता काय म्हणत होती आपल्या ह्या घरात गुड वाईफ. त्याबरोबर आदित्य म्हणतो गुड वाईफ. त्यावर ती म्हणते हो गुड वाईफ येतात आपल्या ह्या घरात. तिला लवकरात लवकर लग्न करून ह्या घरात यायचं आहे सून म्हणून वगैरे वगैरे असं काहीतरी बडबडत होती. आदित्य म्हणतो तुला वेड लागला आहे का दिव्या? त्याबरोबर दिव्या म्हणते तेच तर मला कळत नाही आहे ना. पण आदित्य मी हे सगळं काही तुझ्यासमोरसुद्धा नाही बोलू शकत. त्याबरोबर मग आता आदित्य म्हणतो की दिव्या अगं पण मग ह्या सगळ्या डॅडचा काय संबंध? तू म्हणालीस ते की डॅडचा प्लॅन आहे म्हणून हा सगळा. त्यावर दिव्या म्हणते काय डॅडचा प्लॅन? मी म्हणाले अरे आदित्य अरे कुठे उगाच तू ह्या सर्व गोष्टींवर लक्ष देतो आहेस? जाऊ दे तुला माहिती आहे ना माझा स्वभाव. मी उगाचच्या उगाच बडबड करते. दे सोडून दे तू उगाच फार विचार करत बसू नको हां. मी मोबाईल स्क्रोल करते. आणि एवढं बोलून मग दिव्या मोबाईल स्क्रोल करू लागते. त्यावेळी आदित्य तिकडे येतो आणि आदित्य दिव्याला दोन्ही हाताला पकडून म्हणतो दिव्या थांब. नाही काय ना तू जरी माझ्यावर केलं नसशील तरी कधी काळी मी तुझ्यावरती मनापासून का होईना पण खरं प्रेम केलेलं आहे. मग अगदी थोड्या वेळापुरती का होईना. पण त्यामुळे काय झालं आहे माहिती आहे? तू जरी मला ओळखत नसलीस तरी मला माझ्या घरचे व्यवस्थित ओळखतात आणि रादर मी तुला चांगलं ओळखतो. अगदी तुझी नस आता मला माहिती झालेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की आत्ता सध्या तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. हां आता तू ते काय लपवतेस हे तर मला माहीत नाही आहे. पण तू विसरतेस तर तुला आठवणच करून देतो. दुर्दैवाने तुझा नवरा हा खूप मोठा वकील आहे आणि तो खूप मोठा वकील आहे तर आहेच पण त्याबरोबर तो एक खूप चांगला आणि हुशार वकील आहे. त्यामुळे आता तुझ्या मनात नेमकं काय आहे हे जरी मला आत्ता माहिती नसलं तरी माझी खात्री आहे मला हे सगळं लवकरात लवकर समजेल. हे प्रकरण नेमकं काय आहे हे मी शोधून काढेनच. समजलं ना? त्याबरोबर मग आता दिव्या गप्प राहते. हर्षवर्धन म्हणतो दिव्या बरोबर बोलतोय ना मी? त्याबरोबर दिव्या विचार करते की नाही याला काहीही समजणार नाही आहे. या आदित्यला काहीही करण्या अगोदर मलाच सर्व गोष्टी कळायला हव्या. बस आदित्यला समजायला नको आहे. उलट त्या ऊर्जाला घराबाहेर काढतील ते माझ्यासाठी चांगलंच असेल. त्यामुळे मला सध्या तरी आदित्यपासून गोष्टी लपवूनच ठेवाव्या लागतील. सॉरी आदित्य उलट तुला गोष्टी माहीत होण्याआधीच गोष्टी मला माहीत झालेल्या असतील आणि त्यामुळे ती मुलगी ह्या घरात यायला हवीच. त्याबरोबर मग आता अर्पिता ही ह्या घरची सून होईल का की ऊर्जाच राहील या विचारात दिव्या व्यस्त असताना दुसऱ्या बाजूला शौर्य ऊर्जाला म्हणतो ऊर्जा अगं पण जर डॅड त्या विक्रांतला सोडवायला प्रयत्न करत नाही आहेत तर इट्स टू मच गुड ना. तुला असं का वाटतं की डॅड त्या विक्रांतला सोडवण्याचा प्रयत्न करतील म्हणून? त्यावर ऊर्जा म्हणते कारण शौर्य ही केस ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार लढत होते. ही केस काय त्यांच्यासाठी फक्त केस उरली नव्हती. ही केस त्यांच्यासाठी त्यांच्या प्रिस्टियसचा प्रश्न उरला होता. म्हणून मी म्हणते शौर्य की आपल्याला हे सगळं करण्यावाचून काहीही थांबवू शकत नाही का? त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते की नाही शौर्य हे सगळं करण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही आहे. म्हणून म्हणते मी हे बघ तुला गोष्टी सोप्या दिसत आहेत पण तितक्या सोप्या ह्या गोष्टी नाही आहेत. नक्कीच पाणी कुठेतरी मुरतं आहे. आज जेव्हा मानेसाहेब म्हणत होते ना की नाही काहीही झालेलं नाही आहे तेव्हा ना मला कुठेतरी सतत काहीतरी चुकल्यासारखं जाणवत होतं. काहीतरी गडबड होते असं वाटत होतं. म्हणून म्हणते प्लीज शौर्य आजचा दिवस तू मला फोर्स करू नकोस. आज मला या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचंच आहे. ॲडव्होकेट जहागीरदारांनी नेमके काय प्रयत्न केलेत हे मला बघायचंच आहे. इतक्या सहज सोप्यापणे हे सगळं जे घडतं आहे ना ते घडणार नाही याची मला खात्री आहे. ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांनी विक्रांतला सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. त्याबरोबर मग आता विक्रांत हा घरी आलेला असतो आणि आता तो बघून शिर्के खूप खुश होतात. शिर्के म्हणतात खरंच साहेब तुम्ही हे करून दाखवलं. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की तुम्ही एवढे फोन केलेत पण त्याचा उपयोग झाला नाही आणि मी एकदा जाऊन पोलीस स्टेशनला व्हिजिट दिलं तर हा सुटला. कळलं ना आता माझी ताकद? त्याबरोबर मग लगेचच हर्षवर्धनला तो म्हणू लागतो की हो ना माहिती आहे
म्हणूनच तर माझी मुलगी तुमच्या घरात सून म्हणून देतो ना. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा शौर्याला सांगते, शौर्य तिकडे बेल मिळाली सुद्धा त्या विक्रांतला. त्यावर हे ऐकून शौर्य म्हणतो, काय बेल मिळाली? हे कसं शक्य आहे ऊर्जा? त्यावर ऊर्जा म्हणते की शक्य आहे शौर्य, शक्य आहे. ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांनी हे काम केलं. ऊर्जा म्हणते, मी म्हणाले होते ना, मला हे सगळं आधीच माहिती होतं. त्यावर शौर्य म्हणतो, हे सगळं खरं झालं ऊर्जा? त्यावर ऊर्जा होकार देते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.